बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरामध्ये तब्बल 11 इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या। 500 पेक्षा अधिक सदनिका इथे होत्या। अनेक कुटुंबांना शेवटच्या क्षणी त्यांचा हक्काचं घर सोडून बाहेर पडावं लागलं, कारण इथलं काम बेकायदेशीर होतं। लोकांना त्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी इतक्या कष्टांनी घेतलेलं घर उद्ध्वस्त होताना बघावं लागलं। गुरुवारी सकाळी पुणे महानगरपालिकेने बुलडोझर चालवत या इमारती पाडल्या, मात्र नागरिकांना सामान बाहेर काढता येईल इतका वेळही दिला नाही। पुण्यातल्या आंबेगाव परिसरात आंबेगाव बुद्रुकमध्ये पुणे महानगरपालिकेकडून गुरुवारी कारवाई करण्यात आली। तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर इथं 11 इमारती आहेत ज्या महापालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आल्या। खरं तर 2021 मध्येच या साइटला, या कन्स्ट्रक्शन साइटला त्यांच्याकडून नोटीस बजावण्यात आली होती, मात्र 2023च्या शेवटी आत्ता महापालिकेकडून याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। साधारण 500 पेक्षा जास्त घरं इथं होती, लोक इथं राहत होते, मात्र हे सगळं बेकायदेशीर असल्यामुळे आणि 2021 मध्ये नोटीस दिली, मात्र त्यानंतरही इथलं बांधकाम सुरू राहिलं, म्हणून आम्ही आता ही कारवाई केलेली आहे असं स्पष्टीकरण जे आहे ते त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। माझ्याबरोबर इथं राहणारे काही नागरिक आहेत ज्यांनी इथे घरं घेतली होती। खरं तर या घरांची विक्री झाल्यानंतर ही कारवाई झालेली आहे। काय सांगाल, कधी झाली ही कारवाई नेमकी आणि तुम्हाला काही सांगण्यात आलं होतं का? ऍक्च्युली सकाळी गुरुवारी 8:30 वाजता इथं लोक आले, पोलीस वगैरे, तर आम्हाला टायमिंगच नाही दिला की घरातलं सामान वगैरे काढा, हे काढा ते काढा। डायरेक्ट आले ना, आम्हाला घरातून बाहेर काढलं आणि खूप म्हणजे किचन वगैरे मधलं सामान वगैरे खूप काही नुकसान झालेलं आहे। आणि तुम्हाला मग तुमचे जे बांधकाम व्यावसायिक ज्यांनी हे बांधून दिलं होतं तुम्हाला, त्यांच्याकडनं तुम्हाला काही सांगण्यात आलं होतं का त्यावेळी? त्यांना पण पूर्वकल्पना काही नव्हती या गोष्टींची, त्यांना असं वाटलं नव्हतं। डायरेक्ट खालती रोड ब्लॉक केले आणि कुणालाच चान्स नव्हते यायचे वगैरे। मग आता इथली जी कुटुंब आहेत ती कुठे गेलीत? म्हणजे तुमचं कुटुंब असेल, तुम्ही त्यांच्याबरोबर इथं राहत होतात, त्यांचं काय आता? त्यांना कुठे तुम्ही हलवलंय का? आता सध्या तर आम्ही बॅक साईडला राहतोय, पुढचं तर डॅमेजेस झाले असल्यामुळे कारणामुळे आम्ही तर मागच्या साईडलाच राहतोय, कारण की भीती वाटते ऍक्च्युली बिल्डिंग कधी हे काय होऊ शकतं। काय सांगाल काकू, तुम्हाला काही कल्पना यांच्याकडनं देण्यात आली होती का? तुम्ही इकडनं बाहेर तुम्हाला निघावं यासाठी तरी वेळ देण्यात आला का? बाहेर नुसतं धरून ओढूनच काढलं पोलीस येऊन आम्हाला। माझं तर घरात सगळं सामान आहे, सगळं खराब झालंय, पण मी म्हटलं मी ही करते तर ते म्हणले नाही, 3ऱ्या मजल्यापर्यंतच कारवाई होणार आहे, खाली कारवाई होणार नाही। मी पहिल्याच मजल्यावर राहिलाय, 3ऱ्या मजल्यापर्यंतच कारवाई होईल असं त्यांच्याकडे सांगितलं। त्यांनी पोलिसांनी मला सांगितलं, ओढून बाहेर काढलं। मला तर चहाची कबशी सगळं असं, मी चहा पित होते, ती कबशी पण माझी किचनवर आहे, ओढूनच बाहेर काढलं डायरेक्ट। त्यांना मी म्हटलं आम्ही 6 महिने झालं राहिलाय, पसारा येऊन बघा तुम्ही, आमच्यावर कसं काय कारवाई करू शकता? आम्ही राहिला 6 महिने झालं, बरं आमच्या घरात सगळं सामान आहे। बरं, मग त्यांच्याकडनं तुम्हाला म्हणजे बाहेर सामान बाहेर काढायला पण वेळ नाही दिला? अजून सुद्धा माझं सामान काढलेलं आहे। आणि मग नंतर मग इथले जे लोक होते, इथे राहणारे लोक होते, ते इकडनं मग दुसरीकडे राहायला गेलेत का काय? काय पाठीमागं राहतात, पाठीमागच्या साईडला डॅमेज नाही झालेलं तिथं राहतात, ते गेले सोडून बिल्डिंग। पण आम्ही स्वतःचं घर घेतले, आम्ही कुठे जाणार? आमची छोटी छोटी मुलं आहेत, मुलांना घेऊन कुठे जाणार? यांनी पूर्वकल्पना न देता ही कारवाई केली। तुम्हाला व्यावसायिकाकडनं काही सांगण्यात आलं होतं का? कारण पालिकेचं असं म्हणणं आहे की 2021 मध्येच आम्ही नोटीस दिली होती जेव्हा हे बांधकाम सुरू होतं, तेव्हा घर घेताना तुम्हाला काही कल्पना होती? नाही, आम्हाला काहीही कल्पना नव्हती। मग आता त्या दिवशी पालिकेकडनं तुम्हाला काय सांगण्यात आलं? हे आम्हाला डायरेक्ट ते लोक आले आणि घराच्या बाहेर ओढून काढला आम्हाला, निघा इथून, सामान आहे तसं सोडा आणि पहिले तुम्ही बाहेर व्हा। मग आम्ही लहान लहान मुलं घेऊन कुठे जाणार ना? आम्हाला यांनी पूर्वकल्पना द्यायला हवी होती, थोडा वेळ द्यायला हवा होता आम्हाला, तसं काहीच नाही झालं। घरात यांचा मुलगा अपंग आहे घरात अक्षरशः। पण मग आता काही ज्या काही सोयी आहेत, म्हणजे पाणी म्हणा किंवा इतर सोयी आहेत, त्या पाणी कापलं होतं आमचं 2 दिवस, पाणी नव्हतं आणि लाईटही नव्हती, खूप गैरसोय झाली आमची। त्यामुळे यांच्यासारखे अनेक असे कुटुंब आहेत ज्यांची गैरसोय झालेली आहे, ज्यांना कुठलीही कल्पना नव्हती आणि पालिकेकडनं त्यांना फक्त त्या दिवशी सकाळी घरातनं बाहेर निघा इतकंच सांगण्यात आलं आणि ते सांगून झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। खरा प्रश्न हाच आहे की इथल्या कुटुंबांसाठी काही सोय आता करण्यात येणार आहे का? कारण काही लोक जरी इथे राहत असते, काही लोक बाहेर वेगळीकडे जाऊन राहतात, मात्र याच्या पुढे ज्यांनी स्वतःची घरं घेतली होती त्यांचं काय होणार, हाच खरं प्रश्न आपल्या समोर आता उपस्थित होतोय। कॅमेरामॅन निकेतन मानेसह देव्यानी अदलाबादकर, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा
उघडा डोळे बघा नीट.